हाय हॅलो नमस्कार. तर मी स्वागत करते तुमचं पुण्यामधून. आम्ही आलोय पुण्याला. जो तुम्ही आता 2 दिवसापूर्वी ब्लॉग बघितलात पुण्याचा, तो आम्ही लास्ट इयर आलेलो. तर तेव्हाचा ब्लॉग होता, ते काही कारणास्तव तो लेट टाकला गेला. तर आता आम्ही पुन्हा आलोय पुण्याला आणि मे महिन्यात चालू आहे आणि आज तारीख आहे 29 मे. तर आम्ही काल आलोय पुण्याला आणि काल सकाळी आलेलो आम्ही. तर येतानाच आम्ही व्हिडिओ वगैरे नाही केला, कसं आलो काय वगैरे ते आपल्याला एक आयडिया आहे. लास्ट टाइम सारखंच आम्ही तर ट्रेनने आलेलो. तर आता आम्ही काल आराम केला, कुठेच गेलो नाही आणि आज आम्ही निघालोय माझ्या दादाच्या कॅफेमध्ये. दादाचा कॅफे फर्स्ट टाइम त्यांनी स्वतःचा कॅफे ओपन केलाय. श्रीशामाजी रडते. तर फर्स्ट टाइम स्वतःचा कॅफे त्यांनी ओपन केला. तिकडे आम्ही आलो नव्हतो. तर आम्ही तिकडे जाणार. तर आता दगडूशेठ हलवाईच्या गणपतीचा पाया पडणार आणि मग आम्ही पुढे जाणार. तर आजच्या प्रवासाला सुरुवात करूया. सो चलो. आणि हा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आवडला तर. चलो बाय. हॅलो. तर आता आम्ही निघालोय. फायनली आमची कॅब आली. माझी वहिनी, माझी मम्मी, बहीण आणि श्रीशा माझी रुसले, कारण तिला गाडीतून त्रास होतो, सफोकेशन होतं. तिला रिक्षामधून जायचं होतं. तर माझा मामा पण आलाय. लास्ट टाइम तुम्ही बघितलेले आहेत माझा मामा, त्याची बायको आणि मुलं. तर ती लोक डिरेक्टली कॅफेला गेलेत. पण आम्ही आता दगडूशेठ हलवाईला जाणार, तिकडे दर्शन घेणार आणि मग आम्ही पुढे जाणार. तर चला मग जर्नी स्टार्ट करूया. बाय. तर फायनली आलोय. आम्ही गाडीतून उतरलोय आणि एक्झॅक्टली देवळाकडे गाडी नाही जात, कारण रस्ता छोटा आहे. तर आपल्याला चालतच तिथपर्यंत जायचं. तर चला मग आपण जाऊया श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, म्हणजे बाप्पाच्या पाय पडायला. आणि मंदिर एक्झॅक्टली समोर आहे, ते तुम्हाला मी दाखवते. इकडे बघ ना, स्माइल कर, इकडे बघ सोनू. हे आहे आपल्या बाप्पाचं मंदिर. दर्शन घ्या. ही बघताय तुम्ही गर्दी मंदिराच्या बाहेर. तर त्यांनी लिहिलेलं आहे. खूप छान आहे मंदिर, मोठं आहे आणि कदाचित आपल्याला आतमध्ये शूट करायला नाही मिळणार. तर इथूनच आपण शूटिंग इथूनच घेईन. मी इथून थांबवेन. तुम्हाला पुन्हा एकदा मी दर्शन दाखवते, म्हणजे बाप्पा कसं आहे कसं नाही, कारण आम्ही पहिल्यांदा आलोय. गणपती बाप्पा मोरया. आपण जाऊया. रोडच्या अपोजिट साईडनेच आपल्याला ते क्लिअर व्हिडिओ पण घेता येतोय आणि दिसतंय सुद्धा. की आय होप की तुम्हाला व्यवस्थित दिसलं असेल बाप्पाची मूर्ती आणि दर्शन झालं असेल. तर आता आपण जाऊया त्या लेनला, म्हणजे अपोजिट लेनला, जिथे मंदिर आहे. तर खूप गर्दी आहे. चला मग आता इथून आतमध्ये. या साईडने आल्यावर इथे उजव्या बाजूलाच लाईन आहे, म्हणजे आपल्या जसं सिद्धिविनायकला वगैरे जायला लाईन आहे ना, तसंच आहे. तर इथून आतमध्ये जायचं डायरेक्टली. हे आहे मंदिराचा दरवाजा. इथे हेल्पसाठी सिक्युरिटीज वगैरे असतात, प्रसाद वगैरे जायला पण. चला मग असं ओटीचं सामान घेतलंय आणि आता निघालोय आतमध्ये दर्शनाला.
इथूनच आपल्याला सरळ 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 जायचंय. ही आहे लाईन. स्वामींचं मठ. हे आहे स्वामींचं मठ. इथे आल्यावर गाभाऱ्यातच म्हणजे आतमध्ये कंपाऊंड मध्ये आल्यावर जिथे लाईन सुरू होते. तर आम्ही आता फायनली लाईन मध्ये आलोय. तर इथे लेडीज आणि जेंट्सची लाईन वेगळी होते. एकदा आपण लाईनीत लागल्यानंतर चला मग आता आज जाऊया ट्राय करूया. शक्यतो मिळालंच तर मी शूट करेन, अदरवाईज नाही. तर मग चला. तर इथे दर्शन झालं आणि आम्ही निघालो. फायनली मला एक फोटो पण क्लिक करता आलाय. तर हा व्हिडिओ लवकरच अपलोड होईल आणि तुम्ही सुद्धा बाप्पाचं दर्शन घेतलं असेल तर चला मग आता मंदिरातून बाहेर पडूया. तर दर्शन घेऊन आम्ही जस्ट बाहेर आलोय आणि मी तुम्हाला दाखवलं की बऱ्यापैकी मी शूट केलंय, कव्हर केलंय. तर त्यातूनच तुम्हाला गणपती बाप्पा दिसला असेल. जे जे आजपर्यंत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला आले नाहीत आमच्यासारखे तर त्यांना सुद्धा दर्शन मिळेल. आणि आता इथून आम्ही निघालोय. तिथे स्वामींचं मठ आहे जे मगाशी तुम्ही थोडंसं व्हिडिओमध्ये बघितलं. तर त्या मठात जातो आता, तिथे दर्शन घेणार आणि त्यानंतर आम्ही जाणार दादाच्या कॅफे. चला मग पुढे जाऊ. मगाशी आम्ही इथून लाईन मध्ये गेलो. तर हेच आहे मठ जे मगाशी मी तुम्हाला थोडंसं दाखवलं. तर इथून आता फायनली आपण जाऊया मठामध्ये. आतमध्ये जाऊया आपण दर्शन घेऊ. हॅलो. तर स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर तिथे एक बाजूला दुग्धालय आहे. तर तिथे आम्ही रबडी बासुंदी टेस्ट करतोय. 45 रुपये रबडी बासुंदी आणि त्यांची मलाई लस्सी 30 रुपये असं आहे. तर चांगलं असेल तर आम्हाला असं जस्ट लहर आली म्हणून मी आता ते खाणार आणि नंतर जाणार दादाची. हॅलो. तर काही कारणास्तव माझा ऑडिओ याच्यामध्ये रेकॉर्ड नाही झाला आहे आणि सॉरी, मी व्हॉइस ओव्हर करते. माझा घसा खूप बसला आहे. तर आम्ही दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर माझ्या भावाच्या कॅफेला आलो आहे जे की त्यांनी आत्ता जस्ट ओपन केलं आहे. तर हे आहे बालेवाडीमध्ये पुण्यातील अमरटेक बिझनेस पार्कमध्ये. तर तुम्ही बघितलं, मी तुम्हाला बिल्डिंग पण दाखवली. तर आता आम्ही इथे फायनली आलो आणि आता आपण इथून आतमध्ये जाऊया. तर चला मग एंट्री करूया. तर हे आहे मेन गेट आणि इथे माझे मामा मामी वगैरे ऑलरेडी आलेत. तर चला आपण इथून दादाच्या कॅफेचा ओव्हरव्ह्यू घेऊया की कसा आहे कॅफे आणि किती सुंदर झाला.
मी आता दादाच्या कॅफेमधली एक कॉफी ट्राय करते. आय थिंक हे कॅपचिनो आहे, तर माहीत नाही आहे, तुम्हाला दिसतच असेल. तर मी ट्राय करते. तर कॉफी मला बेसिकली डार्क आवडते. तर लावले तुला लावू. ओके 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 वेट मी श्रीशाला माईक लावते. ओके श्रीशा कसं आहे? काय पितेस तू? कॉफी. आवडली कॉफी? आणि मिल्कशेक नाही आवडलं तुला? सो यू लाईक कॉफी? आर यू एन्जॉईंग? हे झालं मी ना चॉकलेट मिल्कशेक पिणार. अच्छा हे झालं तर चॉकलेट मिल्कशेक पिणार आहे. फिनिश कर. ओके बाय. आणि श्रीशा काय पिते बाबू आता तू? चॉकलेट शेक. हां म्हणजे एक साईडला इथे कॉफी आहे, हे बेरीजचं जबरदस्ती कोपरी संपवलंय आणि आता मॅडम चॉकलेट मिल्कशेक पिते. हां हे पण आहे, रुपी पण चॉकलेट मिल्कशेक एन्जॉय करते आणि आम्ही वाट बघतोय आम्हाला काय मिळणार आहे खायला. कसं आहे? यम्मी से यम्मी बोल ना. यम्मी. You liked it? तर हा आहे पास्ता. तर तो एक्झॅक्टली कोणता पास्ता आहे पण आपल्याला माहिती असं नाही. साधारण पास्ता आणि त्याच्यावर एक ब्रेड त्याचं छान प्रकारे सर्व केलं. तर आम्ही टेस्ट करणार आहोत. So I'm enjoying pasta. खूप छान आहे. खूप मस्त. ते ब्रेड बरं सर्व करतात ते आपल्याला माहीत असतं की पास्ता बेसिकली अशा काय म्हणतो याला आपण कोणतं फूड झालं आहे इंटरकॉन्टिनेंटलला सो ते पास्ता ब्रेड बरोबर सर्व करतात. तर खूप छान आहे. श्रीशा माझ्या हावडी ब्रेड मागते घे. खूप छान लागतं ते कॉम्बिनेशन ब्रेड आणि पास्ता. ऑरेंज सॉसमध्ये आहे आणि थोडं साधारण चीज स्प्रेड केलेलं वरती. येस मस्त. आम्ही हे संपवतो आणि मग जाणार नेक्स्ट डिशकडे. बाय. श्रीशाचा माझा स्ट्रगल चालू आहे पास्ता काट्यामध्ये अडकवण्यात. काटा कसं आहे श्रीशा? आवडतं सोनू? आवडलं तुला सगळं? हा बोलतो. ही आहे आमची सेकंड डिश, कॉर्न अँड चीज टोस्ट आहे. हा ब्रेड आहे. वाव, तर खूप यम्मी यम्मी दिसतंय विथ सॉस. हे सर्व केलंय. स्वतःच्या घरचं कॅफे असलं की कसं मनासारखं खाता येतं नाही का? पण तुम्ही नक्की या साईडला कधी आलो तर ट्राय करायला. मस्त आहे. इटालियन फूड. सो वी लव्ह दिस फूड. श्रीशाला माझ्या टोस्ट आवडल्या. ती अदला बदली करते. आता जरा राहिला तर आम्ही खाणार तर मग जमत. तर हा आहे बरिटो बाउल. त्याच्यामध्ये आहे भात. हे थांब श्रीशा. हे आहेत नाचोस. हा राजमाच आहे ना? अच्छा ओके. सो बीन्स, काकडी आणि त्याच्याबरोबर मेयोनीज आणि आपलं कांदा टोमॅटो वगैरे जस्ट लाईक सॅलड. तर आता हे सगळं एन्जॉय करणार आहे. सो चलो स्टार्ट. श्रीशा का मम्मी का? खाओ खाओ. सुनू काय ट्राय केलं तू? काय खाल्लं? कसं आहे राईस? चांगलं आहे? छान आहे.
हा तुझ्या पुढ्यात मेयोनीज. हॅलो, तर आता हा आहे पिझ्झा. ऑलमोस्ट सगळं संपत आलंय. सगळ्यांनी शेअर करून हा आहे बरिटो बाउल. तर अशा प्रकारे आमच्या सगळ्यांची हाताची आणि तोंडाची मारामारी चालली आहे. सगळे खातायत, मस्त एन्जॉय करतात. बघितलं, ऐकलं, हे तर पोपटपंची झाले श्रीशा. आता सगळं आम्ही एन्जॉय करतो आणि नंतर फक्त एक साधारण परत दुसरी काही डिश आली तर ती मी शेअर करेन. तर अशा प्रकारे आम्ही खाऊन पिऊन नंतर निघणार घरी. सो तुमचे व्ह्यूज आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर सांगायला विसरू नका प्लीज प्लीज प्लीज. आणि व्हिडिओला लाईक करा. बाय. हॅलो, तर तुम्ही बघताय हे आहे दादाचं फायनली कॅफे. हे आहे एंट्रन्सच्या बाजूलाच त्याने छान पिक लावलेलं आहे. त्यानंतर इकडे एक वॉल अशी आहे आणि आता आपण आतमध्ये जाऊया. अच्छा, जेवढे झाले मी कव्हर करण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला दाखवलंय. तर बेसिकली हे असं आहे कॅफे. हे आहे एंट्रन्स. त्याच्यानंतर हे राईट पासून असं सुरू होतं. ही माझ्या मामाची मुलगी. आणि त्यानंतर ही जनरली ही अशी सिटिंग अरेंजमेंट आहे. असं छानपैकी त्याने खूप मस्त त्यांचं इंटेरियर झालेलं आहे. ही एक सेकंड वॉल आहे. त्यानंतर हे कॅफेचं नाव अरोमा रिच कॅफे, बालेवाडी अमरटेक बिझनेस पार्क असं त्याचं नाव आहे आणि बालेवाडीलाच आहे ते. तर तुम्ही नियर बाय कुठे पुण्याला राहणारे असाल इथे किंवा कधी जर तुम्हाला वाटलं या साईडला आलात तर नक्की एकदा भेट द्या. खूप छान आहे. ॲटमॉस्फिअर खूप छान आहे. एक आपल्या शांततेसाठी आपल्याला काही काम करायचं असेल किंवा एक डेट असेल आपली तर तुम्ही ती सुद्धा इथे एन्जॉय करू शकता. तर अशा प्रकारे छान असं मस्त. आणि माझ्या भावाचं असल्यामुळे आय एम प्राऊड ऑफ हिम की खूप त्यांनी छान प्रकारे केल्यात गोष्टी. तर छान असं त्याने अरोमा रिच कॅफे त्याचं ओपन झालंय. तर तुम्ही नक्की इथे एकदा भेट द्या. आणि इथे आलात, तुम्हाला आवडलं तर माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्हाला कसं वाटलं इकडचं एन्व्हायरमेंट, ॲटमॉस्फिअर आणि सगळं काही, इव्हन फूड सुद्धा, तर नक्की सांगा. आणि अशा प्रकारे मी आता इथे कॉफी म्हणजे कॅफेटेरियाचं ते काय म्हणतो कॅफेचा व्हिडिओ मी इथेच संपवते. तर त्यानंतर मग मी घरी जाताना वगैरे मी एका वेगळ्या नोटवर व्हिडिओ एंड करेन. पण तुम्हाला कसं वाटतं मला नक्की सांगा, कारण खूप खूप बोलावं असं वाटतं मला याच्यावर. पण खूप छान केलं, मस्त आहे. तर मला नक्की कळवा. हा आहे माझ्या मामाचा मुलगा. हे सेम मामासारखेच लाजणारे. तर असं ठीक आहे. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. भाई शेअर तर बनताय. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा मी नवीन माईक घेतलाय, स्वस्त आहे. तर तुम्हाला जर याच्याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. तर चला मग कॅफेचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. बाय. हॅलो, तर ॲक्च्युली खूप मोठा प्रॉब्लेम झाला की व्हिडिओ हा मी केला एंडचा. आमचं खाऊन पिऊन झालेलं आणि आम्ही निघत होतो. तर हा आहे माझा भाऊ, मोठा भाऊ, ज्याचा आहे कॅफे. तर हे ओनरशिपमध्ये आहे दोघांमध्ये कॅफे. तर तो आधी लाजत होता पण तरीसुद्धा तो नंतर बोलायला तयार झाला. पण अनफॉर्च्युनेटली नंतर मला रिअलाईज झालं घरी आल्यावर की आवाज रेकॉर्डच झाला नाही. तर मला खूप वाईट वाटलं, कारण का त्याचा बाईट माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट होता. कारण त्यांनी जे काही अचीव केलं आहे ते सांगणं स्वतःच्या तोंडून, ते पण मी बोलला तर ते मला खूप भरून आलं नंतर बघून. तर ठीक आहे, त्याच्या कॅफेला नक्की भेट द्या. खूप छान फूड आहे, खूप छान सर्विस आहे त्याची आणि त्याची खूप मेहनत आहे. तर ती फळाला म्हणजे त्याचं फळ चीज व्हावं याची मी अशी खूप इच्छा व्यक्त करते स्वामींच्या चरणी. आणि ती इच्छा नक्की पूर्ण होईल. तर तो खूप यशस्वी होऊ दे. आणि त्याच्या कॅफेमध्ये नक्की भेट द्या. खूप छान पीस म्हणजे खूप शांतता आहे तिथे. जा आणि एन्जॉय करा आणि माझ्या व्हिडिओला खूप सारे लाईक करा. तर चला आता आम्ही निघालो आहे घरी. सो बाय.